आता वज आहे आप म्हणते ते ह्यांची भांडणं चालले ती वज जास्त आहे आईचं म्हणून होय. मला म्हणतात तुझं लय वज आहे, माझी गाडी खाली बसते. बोजा लय होतोय म्हणते ते हाय की अर्ध्या टनाचा 1 टनाचा. एवढं माणूस काय तरी आहे का माझा टनभर माणूस असतं का. पण उग काही म्हणतात चला तर चालल्यात. ही दवाखाना माग लागलाय ह्या दोघांच्या होय. बोके डॉक्टर नंबर लावलाय 4:30 वाजता नंबर यायचाय. चालल्यात आता. घेतले का सगळं पैसे घेतलेत का. पैसे घेतलेत का. तर चला बाय बाय कर शुभ्रा. बाय बाय कर. काय पाहिजे. हा हा चाललं. शुभ्रा बाय बाय केलं का. चल ये. येळ्या आपल्या लोणच्याच्या घासायच्या राहिल्या तिथं. ही भरण्या ठेवल्यात इथं. जाळ्या काढल्यात एवढ्या. भांडी तुम्ही म्हणता भांड्याला कमतात पण नाही, भांडी भरपूर येतं. तर ही त्या घरातली भांडी आता आज घासून पालती घातली. हो का सगळी अशी चकाट पैकी. तुम्हाला शुभ्रा नळ बंद कर बाळा. चाल ठेवू नको. लाईट लावून दाखवते. हो का सगळं चकाचक आपलं भगुली पातेली कढई जी काय असतं ती सगळं घासून धुवून पालतं घातले. ही लोणच्याचे बकेट इकडे ठेवल्यात इथं घासून वाळवून. आणि ही वाकळा तेवढ्या राहिल्या धुईच्या, ती नाही धुतल्या अजून. हिकडल्या भरण्या लावल्यात मी आताच. वरचं काय केलं आपा आहे तोपर्यंत जाळ्या काढून पुसून घेतलं आणि ती वरचं लावून घेतलं. आणि ही बॉक्स त्या दिवशी झाडून झटकून लावलं होतं. फक्त हिकडलं जी आहे ना ती फक्त आज लावलंय झाडून. आणि हिकडलं बी झाडून झटकून लावलंय. ही वरचं जी वरचं आहे ना ती खाली आपांच्या हातात दिलं. वर जाळ्या काढल्या लगेच लावलं तिथं. आणि ही वरचं काय पुसून घेतलं नाही. पुसून घ्यायची गरज नाही. फक्त आपलं जाळ्या. आणि इकडं का टीव्ही ह्याच्यावर तुम्हाला झाडून घेतले. दुरळा हो का नाहीतरी एवढा पण दुरळा आहे. कारण की हो का कशी झाली नुसतं झाडून घेतली. तिकडल्या कोपऱ्यातल्या सगळ्या जाळ्या काढल्या. खिडकीमधल्या जाळ्या काढल्या. तिकडल्या वरच्या सगळ्या. ही सगळी भांडी आपल्याला लावायच्या ते पुसून घ्यायचं राहिले. धुरळा तुम्हाला दिसत असेल हो का पुसले असं दिसतं. झाडून घेतले पुसायचं राहिले. तर आता ही वरचं पुसले. आता ही काचा कपाट ही एवढं हिथलं कडाप टीव्हीच्या ही खालचं हिथलं ही खालचं आणि खिडकी इकडली आणि इकडली खिडकी एवढं असं चकाचक पुसून घ्यायचं. परत नंतर नाही खालचं खाली पण तुम्हाला दाखवती. असं नाही की काढलं नाही काही कोपऱ्यातलं पण सगळं तिकडलं सगळं काढून झाडून घेतले आता. आणि आज नाही असं आज काय केलं तुम्हाला मी ती खरं खरं सांगते. कपडे पण तुम्हाला सुकाय घातलेले धावती. काल आंघोळीला खूप म्हणजे खूप उशीर झालता मला. आज नाही घाळ पडली मी. सगळी कपडेच इथं धुवून टाकलेत. काय 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 होता इकडं सेपरेट वलन बांधली आहे कपडे सुकाय घालायला तिकडं मस्तपैकी. तर काय केलं उठली शेण झालवट केलं. शेण काढलं झाडून काढलं. आणि नंतर न गुरांना गोळी ठेवली. सगळं चकाचक झाडून घेतलं. मग नंतर न भांडी होती खरकटी ती घासली. भाजी रातची आमटी होती डाळीची ती होती म्हणून टेन्शन नाही. 2 भाकरी केल्या. मला काल सकाळच्याच 3 चपात्या होत्या. वायानात घालवायचं गहू नाहीत एकतर. परत मग आपला स्वयंपाक झाला एवढी पाळावर भांडी घासले. ही आता जेवलेली भांडी आहेत. वांग्याची भाजी केली ती काल. डाळीची आमटी म्हणलं तुम्हाला. डाळीची आमटी काल सकाळी केली असं बहुतेक नाही परवा दिवशी पालकाची भाजी केली तर तीच काल सकाळी खाल्ली. आणि का रात्री वांग केलं तर तीच आता सगळं खाल्लं. कारण की दुसरी काय भाजी बनवली नाही. दूध तापवलं. ही घर झाडून घेतलं. ही सगळी भांडी इकडली कशी वाटतं ते. आता वेगळं केले. आधी ही तिकडं होतं ती इकडं होतं पण आता उलट केले. आणि तरी आता ती घर आज होईल चकाचक. उद्या माझ्या काही साड्या आहेत ती धुवून वाळवून आईच्या धुवून टाकल्यात तिकडं वाळायला. तर घरा मग आहेत साड्या. आणि नंतर ना कप वगैरे सगळं सगळ्याला मी हे केले. आणि त्या ह्याच्यात वेपर्स ही सगळं काय काय होतं ना ते ह्या डब्यांमध्ये असतं ते तिकडल्या घरात उन्हाळा काम जे आपलं असतं ती. बाळा नळ नको चालू ठेवू. नळ नको चालू ठेवू. आणि मग ती सगळं काढलं रिकामं केलं. तिकडल्या डब्यांमध्ये भरलं. रडू नको रडू नको. काय चालू करायचंय. नळ चालू कर म्हणून रडती.
पाणी सगळं संपून जाईल बाबू. असलंच आहे काम करायचं म्हणलं आणि आईला आपल्याला 2 दिवस झाला आईला बरं वाटत नाही. हातपाय हे सगळं दुखत्यात येतं. त्यांचं दवाखान्यात काल पण सकाळनं गेलते, आलते 1 वाजेपर्यंत, 12-1 वाजेपर्यंत. आज आता 12-1 वाजता आता गेले तिथं, आता यायला 6 वाजते. आता म्हणलं ही पुसून घ्यावा, सगळी भांडी आत लावावं, तोपर्यंत गुरांचा टाइम होतोय. मग गुरांना खायला टाकायचं, मग मस्त चहा करायचा, परत बाहेरलं सगळं झाडून घ्यायचं. ओके, आजचा दिवस निघला. रोज एक दिवस एक ह्याला. आणि मग परत उद्या हिकडलं ही घर आवरून काढायचं. ह्या घरात एवढा राडा नसतो. तुम्ही म्हणसाल तर हिकडल्या घरातलं सगळंच कपाटात भरलेलं असतं, काहीच बाहेर नसतं. कपाटात बेड, कपडे आणि ही 2 खुर्च्या एवढंच आहे. ह्याच्यात भांडी कुंडी काय नाही. आणि हे सगळं वरचं आहे ना, ही त्या दिवशी देवाचं घर आवरलंय ना, तेव्हाच आम्ही सगळं झटकून सगळं ठेवलंय. ती टोपलं, इकडलं बॉक्स, त्या घरातले बॉक्स सगळं इकडं आणून ठेवलं. तर फक्त कपाटावलं तेवढं काढायचं सगळं नीट आहे. किती जरी आवरायचं म्हणलं तरी कंटाळा आलाय, भूक पण लागली. खावं सकाळी 9 वाजता जेवली मी, आता 2 वाजत आले. ते तर आईनं आप्पा गेलेले वाढू झाला आता. तर असू द्या म्हणलं, छान असा मस्तपैकी थोडासा व्हिडिओ काढावा, म्हणजे सगळा जोडून संध्याकाळी सोडायला होतो. मध्ये आधी काय सोडणं होत नाही. आता 2 दिवस काम आहे म्हणून आता उद्याच्याला इकडलं घर आवरलं. रडू नाही बाबू, आज आहे बुधवार, उद्या इकडलं घर गुरुवारी आवरलं, शुक्रवारी सगळं बाहेरलं टॉयलेट बाथरूम जी सगळं असतं ती सगळं आवरून घेतलं की उद्या गुरुवार, शुक्रवार होते. शनिवारी रिलॅक्स राहायचं. शनिवारी रविवारी सकाळ सकाळ जाऊन वाकळा धुवून आणायच्या, बॉडी लोशन. रविवारी सकाळ सकाळ जाऊन वाकळा धुवून आणायच्या, मस्तपैकी नाश्ता करायचा, पोळ्या करायच्या छान असा. पोळा तू म्हणता ताई पोळा म्हणती, मला लय कमेंट आल्या ताई, कधी पण पोळा म्हणती, असं करती तसं करती. पण आमच्या इकडं तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्हाला मी रविवारी पुरणपोळ्याचा स्वयंपाक दाखवलाय. आमच्या इकडं हिथं आताच पोळा असतो. जे त्याच्या गावची पद्धत रीतिरिवाज जी काय असतात ना ती वेगवेगळ्या असतात. तुम्ही मला लय जणांनी मला कमेंट केलं की ताई आता का असा पोळा असतो का, असं झालं तसं झालं. पण जे त्याचे प्रॉब्लेम असते, जे गावागावाचं असतं, कवा काय असतं कवा काय नसतं. तसं तुमच्या इकडलं दुसऱ्या ह्याच्यात असेल, आमच्या इकडला रविवारीच बैलपोळा असतो. आणि घरी ज्यांच्या घरी शेरड गुरं, आधी हिच मिटू द्या, हा, ज्याच्या घरी शेरड गुरं जी काय असतं ना त्यांच्या घरी पोळा हा साजरी केला जातो. पुरणपोळ्याचा स्वयंपाक, कुरडई, भजी, आमटी, गुळवणी, भात, पोळ्याचा स्वयंपाक म्हणल्यावर काय सगळ्यांना सांगायची गरज नाही, सगळ्यांना पोळ्याचा स्वयंपाक माहित असतो. मग मस्त अशा पोळ्या करायच्या, खायच्या. आणि नंतर ना सोमवारपासून आपले नवरात्र घट. मग घटात काय नाही, सकाळी उठायचं. आईनला आता नसतो, मला वाटतं नवरत्न शेवटचा 5 दिवस उपास असतो. आजींला असतो 9 दिवसाचा, काय माहिती आहे त्याला. मला होता लग्नाच्या आधी, पण मी आता नंतर नाही म्हणलं थोड्या दिवसांनी धर म्हणून, मग आता मी काय धरला नाही. बघू परत न धरू. कुणाकुणाला नवरत्नाचा 9 दिवस उपास असतो मला कमेंट करून सांगा. आणि झालं मग देवाला माळ करायची, देव पूजायचं नसतात. पहिल्या दिवशी देव पूजले ना फक्त वात लावून 9 दिवस माळ फक्त करायची, हळदी कुंकू व्हायचं, पाणी वतायचं. तिला बॉडी लोशन दिलं बघ इकडं, आणि नवीनच फ्रॉक घाल म्हणली. तिला येडच लागले काय ग, तिला नवीनच फ्रॉक, कधी काय झालं तर नवीनच फ्रॉक घालायचे असते तिला. बॉडी लोशन आहे, बॉडी लोशन आता लागल की ह्याच्यात लावायला, काय म्हणतात त्याला, थंडीत, दिवाळीत. आणि झाली दिवाळी पण जवळजवळ आली, आवरून झालं. भांड्याचा लय ताप असतो, सगळ्यात आधी भांड्याचं मिटावलं, कपड्याचं पण मिटावले. आता वाकळा तेवढ्या राहिल्या तर इथं वाकळा काय रविवारी धुवायच्या. माझ्या सगळ्या साड्या नवीन नवीन आहेत त्याच्यामुळे धुवायची काही गरज नाही सगळ्या. आणि सगळ्या वर 2 सुटकेस आहेत ना त्यात भरून ठेवलेल्या होत्या, ती मी मधी काढल्या, सगळ्या घड्या घालून धुवून परत ना आता काढून ठेवल्यात इथं वरच ठेवल्यात, कारण घालणं होत नाही, वापरणं होत नाही म्हणून. आणि झाला आता माझ्या पण साड्या धुवायच्या राहिल्यात, ती उद्या नाही पण परवा दिवशी धुवून सुकवून घडी घालून मस्तपैकी ठेवायचं. ज्या दिवशी जी घर आवरेल त्या दिवशी त्या घरातलं सगळं काढायचं असतं.
आता आज शुभ्राची कपडे, आपाची कपडे, आईंचे कपडे सगळं इकडलं आवरलं आज. आता उद्या त्यांचं आणि माझं तिकडलं आवरायचं राहिले. तर असू द्या, चालले 2 दिवस आहेत गोंधळाचं. तर बाय सगळ्यांना. खोटारडी. चला, तर तुम्ही माणसाने इकडलं भात केला आता गरम गरम खायला, ती येते ना. आणि ही भांडी अजून लावायची. इथली भांडी हिकडल्या घरातली होती ती तिकडून नेली. भांडी गोळा करायच्यात, ही टिपाडं लावायच्यात. वाकडा काय आत नाहीत न्यायच्या. एक हातरून झोपायची, डायरेक्ट धुतल्यावर घेऊन जायचं, ह्याच्यावर हातरायचं. हो का, ही आता असं केलं. भांडी अगोदर लग्न माझं झालं तर त्यावेळेस अशीच होती, पण मी इकडं कोंबली होती सगळीकडं. पण आता इकडे एकच भोगुलं तेवढं ठेवलं, जागा शिल्लक राहत होती म्हणून तिथे एक ठेवलं. आणि हो का असं लावले. अहो, कुकर, इडलीचं कुकर, कळशा, घमेली, कढई, बादली, डब्ब, भगुली. इथं एक भगुली, इथं आता आपलं गन पावडर जी असते ती. आणि हे आरसं तुम्ही माणसानंतर पुसून घेतल्या असं झाल्यात. आता ही पेपरने असं क्लीन केलं ना होत्यात. पेपर पण हाय आणले ते. आणि लागलं मला, शुभ्रावी म्हणते मला लागलं का कसं झाले बोट. हात लावू नको, लय दुखते. नकापशीच लागलं. तुम्ही म्हणसान काय लागलं तर हिथं ठेवलं होतं. हिथं वरचं छोटंसं मिक्सरचं भांड आहे ना बंद पडलेलं, हो किती लागले. हात लावू नको शुभ्रा. तर ती वर ठुलतं आणि ती कसं काय माहिती माझ्या पायावरच पडलं आणि लागलं. मग तर असू द्या, लागू द्या. असं काम करायचं म्हणल्यावर थोडंफार लागतंच. भांडी ही घासताना ही ह्या नकापासून ते इथपर्यंत असं कापून गेले. थांबाळा, गोळ्या खातीया. चला, तर सगळं ठेवलं. तिला घ्यावं 1 मिनिट. शुभ्रा रडायचं चालले शुभ्राचं. हे असं लावलं म्हणलं दाखवले. शुभ्राची गाडी इथे एक ठेवली, तिथे एक ठेवली, दोन्ही पलीवर ठेवलं. तिथे काय हो काय करतात अयो मच्छरचं. आजी गोळ्या खाते. किती दिल्या गोळ्या डॉक्टरनी? मिळ खाय नाही आईला. कुठल्या कशा आहेत कुठल्या कशा आहेत खालीच ठुले तर या 4, 5, 6 आहेत. 9 गोळ्या. आणि शुभ्रानीच केलंय ती. कारण की ओळखू येते त्याचाच वन आहे तसा. काय करती? मच्छरचं या है ना, मच्छरचं आहे का? घेऊन पप्पाकडे देती, त्याचा वास चांगला नसतो. ते म्हणता काय हिला भाजावलंय तिने चमेलीला. बाहेरलं पण आपण आवरून झाडून घेतलं. मच्छर बसून होतं, खुर्च्या तिकड नेऊन ठेवल्या. आणि आता चहा केलाय आणि स्वयंपाक करायचा. सगळं तसंच आहे. कंटाळा आला म्हणून बसली होती थोडा वेळ. आता घेते आवरून.